हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, खूप मोठा गॅप झाला, त्यासाठी सॉरी. कारण म्हणजे वेळही अशी होती ना की मला गॅप घ्यावा लागला खूप मोठा. मग तो गॅप आता संपला आहे आणि मी थोडी रिलॅक्स झाली आहे. आणि म्हटलं चला आता ह्या काही 8-10 दिवसामध्ये मग थोडंसं नव्याने काहीतरी गोष्टी घरासाठी घ्यायच्या होत्या. माझ्या स्वतःसाठी सुद्धा घ्यायच्या होत्या, ज्या म्हणजे युजफुल आहेत. त्या सगळ्याच गोष्टी म्हटलं आजच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर आताचा थोडक्यात शॉपिंगचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला नक्कीच माझी शॉपिंग आवडेल. सगळीच ऑनलाईन आहे, ऑफलाईन काहीच नाही आहे. तर चला मग सुरुवात करते एक छान अशा उपयोगी वस्तूपासून. तर त्या आहेत आणि मी ना सगळे आधी ओपन करून घेतले आहेत. काहींचे व्हिडिओ क्लिप मी काढल्या होत्या, काहींच्या विसरले आणि पार्सल ओपन वगैरे करून चेक करूनच मग तुमच्यासोबत शेअर करते. तर मी घेतले आहेत हे साडी कवर. तर याचं मटेरियल कसं आहे, कुठून घेतलं ते तुम्हाला सांगते. खूप छान असं मटेरियल आहे याचं. तर हे आहे बघा आणि याची साईज तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला सिंगल पीस तुम्हाला दाखवते. तर याची साईज छानपैकी खूप मोठी आहे. मी साडी देखील ठेवून दाखवल तुम्हाला यामध्ये. तर खूप छान अशी मोठी साईज आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण कॅमेरामध्ये दिसते की नाही बघू शकता. तर छान अशी मोठी साईज आहे आणि याला झिप देखील आहे. आणि झिपची क्वालिटी, मटेरियलची क्वालिटी खूप चांगली आहे. अगदी छान कॉटन आहे आणि यामध्ये एक त्यांनी ट्रान्सपरंट कपडा लावलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण कवर ओपन करून आणि बघायची गरज नाही की यामध्ये कुठली साडी आहे. तुम्हाला यातूनच कळेल की साडी कुठली ठेवली आहे तुम्ही यामध्ये. तर खूप छान आहेत. जीपचे हे बघा, छान मी असं ओपन करून दाखवते आणि यामध्ये दिसेल की कुठली साडी ठेवलेली आहे. तर खूप मस्त मटेरियल आहे, मला खूप आवडलं आणि मला आवडतं तेव्हा मी ते ठेवून घेते, रिटर्न करत नाही आणि त्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर अशी छान क्वालिटी आहे, तुम्ही नक्की घेऊ शकतात. आणि कसं आहे ना, प्लास्टिकच्या कव्हरमध्ये साड्या एवढ्या सेफ नसतात आणि कॉटनच्या याच्यामध्ये साड्या अगदी व्यवस्थित राहतात. त्यांना मेंटेन करणं इझी जातं. आपल्या खूप महागड्या साड्या असतात, हेवी वर्कच्या साड्या असतात. जर त्या आपण एक दुसऱ्यांसोबत ठेवल्या तर त्यांचं वर्क एक दुसऱ्याच्या साडीला ना चिकटतं आणि निघून जातं किंवा मग ते घासलं जातं. त्यामुळे ते खूप खराब होतं आणि आपली महागाची साडी खूप वाया जाते. आणि तिला मग अगदी व्यवस्थित मेंटेन करणं, ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण आपण फक्त साड्या घेतो, महागड्या आणि आवडीच्या साड्या घेतो, पण त्यांची केअर करणे देखील खूप गरजेची आहे. तर त्यांच्या केअरचाच हा एक भाग आहे की त्यांना आपण कशामध्ये ठेवतोय, कशा पद्धतीने ठेवतोय. तर छान असं कॉटनचं हे मटेरियल आहे. कॉटनच्या ह्या कवरमध्ये साडी ठेवली तर खूप छान व्यवस्थित राहील आणि खराबही होणार नाही. आणि तुम्ही सॉफ्ट सिल्कच्या ज्या साड्या आहेत ना, त्या 2-3 एका याच्यामध्ये आरामात ठेवू शकतात. कारण याची साईज आतून मी दाखवते, खूप मोठी आहे, खूप जास्त आहे. तर तुमच्या 2 ते 3 साड्यांना आरामात मावतील, अगदी इझिली बसतील. मी त्या सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवेल. आणि ही किती पीस आहे, याची प्राइस जी आहे ना, ही प्राइस देखील मी मेन्शन करून देईल आणि प्रोडक्ट देखील मी टॅग करून देईल. 6 कवर आलेले आहेत, बघू शकतात. तर यामध्ये बघू शकतात की बॉर्डरला खूप जास्त म्हणजे हेवी वर्क आहे. पूर्ण ही भरलेली साडी आहे आणि हिला ना छान अशा कॉटन कापडमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच ही व्यवस्थित राहणार आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर माझं साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकतात. तर खूप छान माझं नवीन कलेक्शन मी तुम्हाला दाखवायला तयार आहे. केव्हाही तुम्ही सांगा, त्यावर आपण छान व्हिडिओ बनवू. तर चला आता ह्या कवरमध्ये मी साडी ठेवते. तर बघू शकतात अगदी इझी पद्धतीने ही साडी आणि त्यातला ब्लाऊज सुद्धा मी त्यामध्ये ठेवलेला आहे. आणि बघा किती स्पेस राहतो इथं. तर खूप छान असं मोठं म्हणजे हे कवर आहे. अगदी मोठी साडी जरची घडी जर होत असेल ना तुमची, तर तेही यामध्ये आरामात मावेल. यामध्ये अजून 2 साड्या येतील एवढा स्पेस आहे. तर यामध्ये तुम्ही एक मध्ये ना नेपकिन ठेवू शकतात
म्हणजे मी माझ्याकडून एक तुम्हाला आयडिया देते की एक तुम्ही मध्ये एक नेपकिन ठेवायचा कॉटनचा, किंवा मग एखाद्या जुन्या ओढणीचे कापड तुम्ही स्क्वेअर कापून किंवा मग अशा आयताकार कापून ह्या साईजचे तुम्ही साडीवर ठेवून आणि त्यावर दुसरी साडी ठेवू शकतात. आणि हे जे त्यांनी ट्रान्सपरंट थोडं नेट लावलेलं आहे, नेटचं कापड लावलेलं आहे ना, यातून तुम्हाला दिसेल की यामध्ये कुठली साडी आहे. म्हणजे तुम्हाला जास्त शोधाशोध करायची गरज नाही. पूर्ण अख्खा बॉक्स तुम्हाला काढून घ्यायची आणि शोधाशोध करण्याची गरज नाही. अगदी इझिली सापडेल जी तुम्हाला साडी नेसायची असेल त्या फंक्शनला. तसं छान पद्धतीने ही साडी आपली राहणार आहे. ना काठापदराच्या साड्या एक दुसऱ्याच्या वर आपण ठेवू शकतो आरामात. त्यांचं वर्क नसेल त्यामध्ये तर काही टेन्शन नाही. अगदी तुम्ही 2 ते 3 एकावर एक ठेवू शकता. आणि ह्या पैठणीची जी घडी आहे ना, ती मोठी आहे, बघू शकता. आणि बघा खूप छान अगदी इझिली यामध्ये ती आलेली आहे. बघू शकतात. आणि दिसते पण आहे की कुठली साडी आहे. तीन साड्या माझ्या यामध्ये आलेल्या आहेत सिल्कच्या. बघू शकतात हे 3 साड्या अगदी आरामात आलेल्या आहेत. या दोन साड्यांचे ना ब्लाऊज त्यामध्येच आहे. हे बघा याचंही ब्लाऊज आहे यामध्ये, आणि ही जी राणी कलरची याचंही आहे. याचं ब्लाऊज मात्र नाही आहे त्यामध्ये, पण तरीही एक साडी यामध्ये आरामात मावू शकते. तर खूप छान असे कवर आहे. मला तर वाटतं हे तुम्हाला प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील खूप छान आहे. साड्या अगदी व्यवस्थित बसतील. प्रेस केलेल्या साड्यांना चुरगळत नाही, यामध्ये अगदी व्यवस्थित राहतात. साड्यांचा प्रश्न तर सॉल्व्ह झाला. छान आपण साड्यांसाठी कव्हर घेतला आहे आणि हेवी ज्या साड्या आहेत अगदी व्यवस्थित मेंटेन होतील, यामध्ये खूप छान ठेवल्या जातील. तर त्यांचे जे ब्लाऊज आहे ना ते देखील त्यांच्यासोबतच आपण ठेवू. पण जे एक्स्ट्रा ब्लाऊज असतात त्यांचं काय, त्या इथं तिथं आपण कुठेतरी ठेवून देतो, किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवून देतो, किंवा एखाद्या दुसऱ्या साडी कव्हरमध्ये वगैरे ठेवून देतो. कारण आता हल्ली ना रेडीमेड ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत. आणि अगदी गावाकडे म्हणा किंवा वयस्कर महिलासुद्धा किंवा तरुण मुलीसुद्धा सगळेच अगदी म्हणजे खूप फॅन झाले आहेत ह्या रेडीमेड ब्लाऊजचे. तर लायक्रा ब्लाऊज किंवा कॉटनचे ब्लाऊज किंवा मग हेवी वर्कचे ब्लाऊज अगदी सगळेच म्हणजे रेडीमेड स्टिच असलेले ब्लाऊज सगळेच घेत आहेत. कारण शिलाई खूप महाग झाली आहे, शिलाई आपल्याला परवडत नाही. पण 500ची साडी घेतली तर 700 रुपये किंवा 1000 रुपये शिलाईची जातात. ती साडी काहीच आपल्या म्हणजे परवडत नाही खरं तर आपल्याला. तर त्यामुळे आपण त्यासाठी रेडीमेड ब्लाऊज घेतो. रेडीमेड ब्लाऊज ठेवण्यासाठी देखील मी खूप छान असं सोल्युशन काढलेलं आहे. खरं तर ही जुनी आयडिया आहे, पण माझ्याकडे आता हे ब्लाऊज खूप सारे झाले होते आणि ठेवायचे कसे कुठंतरी, म्हणजे त्यांना एका ठिकाणी मला ठेवणं आवडतं. कारण की आपल्याला एखादी साडी नेसायची आहे, त्यावर जर ब्लाऊज नसेल तर पूर्ण आपण त्या बॉक्समधून आपल्या त्यासाठी मॅचिंग ब्लाऊज किंवा मिक्स मॅच ब्लाऊज आपण काढू शकतो. आणि मग सगळे ब्लाऊज बघितले जातात की कुठलं मॅच होते म्हणून. तर असं इझी म्हणजे पाहिजे होतं की एकाच ठिकाणी. आणि मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी एका साडी कव्हरमध्ये ते ब्लाऊज सगळे ठेवले होते. तर आता मी त्यासाठी ना हे ब्लाऊज कव्हर घेतले आहे, ज्यामध्ये माझे सगळे रेडीमेड ब्लाऊज मी ठेवणार आहे. आणि याने सुद्धा माझं वॉर्डरोब अगदी सेट होणार आहे. आणि ज्या दिवशी मी वॉर्डरोब हे सेट करेल ना ब्लाऊजचे कव्हर वगैरे, त्या दिवशी देखील तुमच्यासोबत शेअर करेल कशा पद्धतीने मी ठेवणार आहे. तर हे ब्लाऊजचे मी कव्हर घेतले आहेत, याची प्राइस मेन्शन करून देईल. आणि हे आहेत 2 कव्हर, 2 ब्लाऊजचे कव्हर आले आहेत. याची देखील क्वालिटी खूप चांगली आहे. बाहेरून पॉलिस्टर आहे, पण आतून ना छान कापड आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित आहे. कॉटन नाही म्हणता येणार, मिक्स कॉटन म्हणता येईल. आणि बाहेरून पॉलिस्टर आहे, पण त्याने फरक पडत नाही. साडी अगदी ब्लाऊज अगदी व्यवस्थित यामध्ये राहणार आहे. आणि याची झिप क्वालिटी देखील खूप चांगली आहे. 2 झिप दिल्या आहेत यामध्ये. ही एक झिप आहे आणि इथं अजून एक झिप आहे. तर अशा ह्या 2 झिप दिल्या आहेत. छान बॉर्डर देखील आहेत, म्हणजे दिसायला देखील खूप छान दिसेल. आणि यामध्ये एक पॉकेट सुद्धा आलेला आहे, तर याला देखील झिप आहे. असं छोटंसं पॉकेट आहे.
तर यामध्ये कसं एखाद्या वेळेस तर आपल्या ब्लाऊजचं बटन किंवा हुक तुटलेला असतो, किंवा जे आपण टसल्स वगैरे लावलेले असतात ते तुटलेले असतात. मग ते इकडे तिकडे सांभाळ करण्यापेक्षा आपण यामध्ये ते ठेवून देऊ शकतो. यामध्ये अजून एक गोष्ट ठेवू शकतो, पैसे लपवून ठेवू शकतो. आहे ना चांगली आयडिया. मग तर असं छान कवर आहे. 2 कवर घेतले आहे मी, आणि यामध्ये ना अगदी 7 ते 8 ब्लाऊज मावतील एवढी म्हणजे याची जी हाईट आहे ना एवढी आहे, बघू शकतात. तर इथं भरपूर ब्लाऊज मावतील. एक मला वाटतं माझ्यासाठी तरी एक पुरेसं होईल. बघू ठेवून हे देखील मी तुम्हाला ठेवून दाखवेल. तर छान असं मोठं आहे, 7-8 ब्लाऊज आरामात मावतील. आता बघूया आपण की आपल्या हे ब्लाऊजच्या कव्हरमध्ये किती ब्लाऊज येतात. तर बघू शकतात मी लायक्राचे इथं मी 4 ब्लाऊज ठेवलेले आहेत, आणि त्यामध्ये अजून एक मी रेडीमेड ब्लाऊज ठेवला आहे जे पॅडेड आहे. आपण यामध्ये स्पेशल पॅडेड ब्लाऊज देखील ठेवू शकतात, कारण जर पॅडेड ब्लाऊज आपण इकडे तिकडे घुसवून ठेवले ना तर त्याचे पॅड देखील खराब होतात. तर आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवायचे असेल त्यांना तर तुम्ही असं ब्लाऊजचं कवर यूज करू शकतात. आणि यामध्ये देखील अजून भरपूर स्पेस आहे, अजून आपण यामध्ये ब्लाऊज ठेवू शकतात. अजून एक मी हे रेडीमेड ब्लाऊज यामध्ये ठेवलेला आहे. आता याला मी पॅक करते. आणि तुम्ही इथं बघू शकता अजून 2 ते 3 ब्लाऊज अगदी आरामात यामध्ये येतील, कारण अगदी इझिली हे बंद होत आहे. म्हणजे यामध्ये अजून 3 ते 4 ब्लाऊज बघू शकतात आरामात येऊ शकतात. आणि एकावर एक असे कवर आपण जर ठेवून दिले तर जागेचा म्हणजे खूप जागा वाचते आपल्या कपाटामध्ये, वॉर्डरोबमध्ये. तर असे माझे बरेचसे मल्टी कलरचे ब्लाऊज आहेत, ते सुद्धा मी यामध्ये ठेवू शकते. तर छान असा स्पेस आहे यामध्ये. नेक्स्ट वस्तू मी घेतली आहे हॉलसाठी. माझ्या हॉलमध्ये ना तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, छोटे छोटेसे असे प्लांट ठेवले होते, फ्लॉवर पॉट होते छोटे छोटे, क्यूट होते छान. पण आता खूप जुने झाले होते, त्यांची जी शाईन आहे ना ती पूर्ण गेली होती. तर त्यांना मी किचनमध्ये ट्रान्सफर केलं, आणि त्या ठिकाणी मग मी नवीन छान असे असे प्लांट, छोटेसे आर्टिफिशियल प्लांट घेतले आहेत, अगदी क्यूट आहेत. ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघू शकतात, असा हा प्लांट आहे. तर मनी प्लांट ना खूप आवडतात मला. तर जे ओरिजिनल आहेत, रिअल मनी प्लांट माझ्या बाल्कनीमध्ये सुद्धा आहे, हॉलच्या विंडोमध्ये सुद्धा आणि घरात सुद्धा आहे. पण तरीही मला असे ग्रीनरी खूप आवडते. तर असे मनी प्लांटच घेतले आहे मी, 4चे 4. पूर्ण हा कॉम्बो होता. हा सुद्धा घेतला आहे मी. आणि हा मनी प्लांट आहे का कुठला प्लांट आहे लक्षात नाही, माहिती नाही मला. तर हा देखील एक घेतला आहे, आणि अजूनही घेतला आहे. तर हे बघू शकतात, हे 4 प्लांट घेतले आहे मी, खूप सुंदर. आणि यांचे जे प्लांटर आहेत ना खाली बघा, या कुंड्या या देखील कलरफुल आहेत, सुंदर आहेत. स्काय ब्ल्यू आहे, ऑफ व्हाईट कलर, व्हाईट कलर, आणि इथं देखील अगदी लाईट स्काय ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू कलर. तर खूप सुंदर असे हे आर्टिफिशियल प्लांट मी घेतलेले आहेत. तर याचा कलर बघू शकतात, अगदी कोवळे पानं असतात ना तसं आहेत. खूप सुंदर वाटतात, असं ओरिजिनल वाटतं, अगदी आर्टिफिशियल अजिबात वाटत नाही. आणि हे देखील अगदी ओरिजिनल वाटत आहे, बघू शकतात. आणि हे देखील खूप सुंदर वाटतंय, अगदी रिअल वाटतंय. हे कोणी म्हणणार नाही बघून की हे आर्टिफिशियल आहेत. आणि खरं तर जेव्हा मी याचे फोटो बघितले ते वाटलं नव्हतं इतके छान हे निघतील. तर खूप सुंदर निघाले आहेत. आणि हे देखील मी मिशोवरून घेतलेलं आहे. आणि जे ब्लाऊजचे कवर आहेत ना ते देखील मी मिशोवरून घेतले आहेत, पण साडीचे कवर आहेत ते मी फ्लिपकार्टवरून घेतले आहेत. तर ते देखील मी तुम्हाला मेन्शन करून देईल, टॅग करून देईल प्रोडक्ट. आता मी घेतली आहे किचनची एक खूपच उपयोगी वस्तू घेतली आहे, कारण की आता उन्हाळा सुरू झाला आहे. सगळ्यांनाच ताक, लस्सी किंवा मग दही प्रचंड आवडते, आणि खरं तर ते प्यायलाच पाहिजे, खायलाच पाहिजे. त्याने आपलं शरीर जे थंड राहील, उष्णतेपासून आपला बचाव होईल. आणि बाहेरून आल्यानंतर मस्त आपण त्याची लस्सी पिऊ शकतो, ताक करून पिऊ शकतो, किंवा मग दही भात वगैरे खाऊ शकतो. तर तुम्हाला समजलं असेल की मी या संबंधीच काहीतरी वस्तू घेतली आहे. तर मी घेतलं आहे एक छान असं क्लेचं म्हणजे मातीचं भांडं घेतलं आहे. तर मी कालच हे पार्सल आलं,
आणि काल मी ते ओपन म्हणजे करताना देखील थोडं शूट केलं आहे, तर ते क्लिप सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते. हे आहे ते दह्याचं भांड, क्ले पॉट. तर खूप छान आहे. आता मी तुम्हाला दाखवलंच त्या क्लिपमध्ये पूर्ण. तर असं छान याचं हे झाकण आलेलं आहे आणि हा पॉट आहे. अर्धा ते 1 लिटर दुधाचं आपण दही यामध्ये करू शकतो. खूप छान प्रकारे दही होईल. आणि हा हे दही मी जेव्हा लावेल ना, ते देखील तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे बरं का. तर खूप सुंदर आहे आणि क्वालिटी देखील अगदी म्हणजे विश्वास नाही वाटला की एवढी छान क्वालिटी येईल. तर खूप चांगली क्वालिटी आली. मला भीती वाटत होती की हे कसं येईल, फुटून तर येणार नाही, पण पॅकेजिंग एक नंबर होती, खूप छान होती. आणि हे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे. आणि याची प्राइस जर मी सांगेल ना, तुम्ही शॉक व्हाल. तर याची प्राइस फक्त 120 रुपये आहे. आणि त्या मानाने याची जी क्वालिटी आहे ना, खूप चांगली आहे. पॅकेजिंग देखील खूप छान होती, अगदी घरापर्यंत व्यवस्थित आलेलं आहे. तर यामध्ये दही कसं लागते ते बघूया. कारण आजकाल मातीच्या भांड्यांमध्येच दही लावतायत. जे जुन्या काळी होत होतं ना, ते सगळं काही आता नवीन आता ह्या काळामध्ये होत आहे. तर मैत्रिणींनो, ही होती माझी ऑनलाईन शॉपिंग. तर ह्या ज्या काही वस्तू मी घेतल्या आहेत त्यामध्ये बऱ्याचशा उपयोगी आहेत. तुम्हाला कशा वाटल्या आणि सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली वस्तू आवडली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं माहिती आहे, लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मग चला भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.